बेरोजगार कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे। भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे। इंडियन रेल्वे अर्थात भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदे भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे। याकरता पदसंख्या आहे म्हणजे 1370 पेक्षा अधिक। पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता डायटिशियन, BSc डायटिशियन, PG डिप्लोमा किंवा BSc होम सायन्स, MSc होम सायन्स असणं आवश्यक आहे। नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी GNM किंवा BSc नर्सिंग, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीसाठी BASLP आणि क्लिनिकल सायकोलॉजीसाठी पदव्युत्तर पदवी, क्लिनिकल सायको डेंटल हायजिनिस्टसाठी BSc बायोलॉजी, डेंटल हायजीन डिप्लोमा किंवा 3 वर्षाचा अनुभव, डायलिसिस टेक्निशियनसाठी BSc डिप्लोमा किंवा 2 वर्ष अनुभव, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेडसाठी BSc केमिस्ट्री, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड 3साठी BSc मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर परफ्युजनिस्टसाठी BSc डिप्लोमा परफ्युजन्स टेक्नॉलॉजी, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट ग्रेड फिजिओथेरपी पदवी असणं आवश्यक आहे। ऑक्युपेशनल थेरपीसाठी 12वी उत्तीर्ण किंवा ऑक्युपेशनल थेरपीची डिप्लोमा किंवा पदवी असणं आवश्यक आहे। कॅथ लॅब टेक्निशियनसाठी BSc डिप्लोमा किंवा कॅथेटिक प्रोफेशनल असणं आवश्यक आहे। फार्मसिस्टसाठी 12वी उत्तीर्ण B फार्म किंवा D फार्म असणं आवश्यक आहे। रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियनसाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, डिप्लोमा असणं आवश्यक आहे। स्पीच थेरपीसाठी BSc डिप्लोमा किंवा ऑडिओ स्पीच थेरपीमध्ये 2 वर्षाचा अनुभव। कार्डियक टेक्निशियनसाठी 12वी सायन्स किंवा उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन कार्डियक लॅब असणं आवश्यक आहे। ऑप्टोमेट्रिकसाठी BSc ऑप्टेमॉलॉजी किंवा ऑप्टोमॅट्रिक टेक्निशियन असणं आवश्यक आहे। ECGसाठी टेक्निशियन 12वी उत्तीर्ण BSc, त्यानंतर डिप्लोमा पदवी असणं आवश्यक आहे। कार्डिओलॉजी टेक्निक, त्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेडसाठी 12वी उत्तीर्ण, त्यानंतर DELMT असणं आवश्यक आहे। फील्ड वर्करसाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा याकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 43 वय, SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे। अर्ज शुल्क याकरिता जनरल OBC करता 500 आणि SC ST साठी महिलांसाठी 250 रुपये आहे। वेतनमान याकरिता 19,900 ते 44,900 रुपये। नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही असते। अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे। महत्त्वाच्या सूचना, या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल। उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करणं आवश्यक आहे। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे। अधिक माहितीसाठी उमेदवारांना नोटिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली PDF लिंकची लिंक पाहणं आवश्यक आहे। अशाच नोकरीच्या माहितीसाठी बेरोजगार कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।